काय हो गया बेटा अभी दिल्ली मच्छी विक्रेत्याने लाल हिट मच्छीवरती मारल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। आपण जर बघितला तर आपण आता त्या परिसरामध्ये उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर हा वसईचा वालीव परिसर आहे। नवजीवन या ठिकाणी ही मच्छी विक्रेत्याचं ठिकाण आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर आता मच्छी विक्रेत्याने आणि वसई विरार महापालिकेने या ठिकाणी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। मच्छी विक्रेता देखील या ठिकाणी आपलं साहित्य बाजूला घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु अतिशय या ठिकाणी जर बघितलं तर जो मच्छी विक्रेता आहे हा मच्छीवरती झुरळ मारण्याचं लाल हिट हे मारून लोकांच्या आरोग्याची खेळ करत असल्याचा प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला होता आणि त्यातूनच आता प्रशासनाला जाग येऊन या ठिकाणी प्रशासन कारवाई करायला या ठिकाणी आलेलं आहे। वसई विरार नालासोपारा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने मच्छी विक्रेते आहेत आणि दुर्गंधयुक्त ठिकाणी हे मच्छी विक्रेते बसून मांस मच्छी त्याचबरोबर खाद्यपदार्थ हे विकत आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हे निर्माण झालेला आहे। आता जरी प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून जरी जाग आली असली तरी अनेक असे भाग आहेत त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे। परंतु प्रशासन आणि आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावरती कारवाई करावी अशी आता मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे। सर नाव काय आपलं? सहाय्यक आयुक्त विक्टर डिसोजा। ओके सर, आपल्या प्रभागामधला एक अतिशय सेन्सिटिव्ह व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यावर मच्छीवर लाल हिट मारत होते आणि आता आपली कारवाई पण झालेली आहे। काय नेमकं सांगा? आमची गेले असं 10-15 दिवस झाले आमची कारवाई चालू आहे। आयुक्त साहेबांनी आम्हाला सक्त ऑर्डरच केलेली आहे की जे रस्त्यावर जर कोण काही बसत असेल आणि जे रस्ता व्यापक करत असेल तर त्याच्यावर लगेच तोडक कारवाई करून घ्यायची आहे ना, त्यांना त्वरित उचलायचं आहे। आम्ही ते गेले 15 दिवस तेच काम करतोय। आता पण जी आम्हाला आता ही धक्कादायक बातमी समजली, आम्ही त्वरित येऊन सकाळी त्याच्यावर कारवाई केलेली आहे ना। ह्या पुढे आता जे रस्त्यावर मेन रस्त्यावर आणि जे गल्लीतल्या रस्त्यावर जे कोण अतिक्रमण करतील त्यांचंही आम्ही तोडक कारवाई पुढे चालू ठेवणार आहोत। रस्त्यावरती असे फेरीवाले असतील, मच्छी विक्रेते असतील, फळभाजी विक्रेते असतील, अशा पद्धतीने लोकांच्या आरोग्याचा खेळ सुरू आहे, याबाबतचा काय करायचं? याच्यावर आम्ही आरोग्य डिपार्टमेंटला सांगून त्यांना सांगणार आहे की ह्यांच्यावर कारवाई करा आणि असे जर कोण आढळले तर आम्हाला त्वरित खबर करा जेणेकरून आम्हाला अशी कारवाई करता येईल।